विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर महाराष्ट्र के ताडोबा जंगल में एक सराहनीय पहल देखने को मिली। प्लास्टिक से पटी पगडंडियों को साफ करने और जंगल को उसकी असली पहचान लौटाने का बीड़ा उठाया गया। ग्राम पंचायत बोतली, स्थानीय महिला समूहों और डेक्कन ड्रिफ्ट्स वाइल्ड लाइफ सोसाइटी ने मिलकर एक संयुक्त अभियान चलाया, जिसके तहत ताडोबा के रामदेगी व संघरामगिरी तपोवन परिसर को प्लास्टिक मुक्त किया गया। आइए देखते हैं इस अभियान की ये खास रिपोर्ट। 5 जून 2025 विश्व पर्यावरण दिवस और इसी मौके पर ताडोबा के जंगलों में गूंजा एक संदेश, प्लास्टिक से मुक्त पर्यावरण की रक्षा। ग्राम पंचायत बोथली, भारत माता गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, सीता माता महिला बचत गट और डेक्कन ड्रिफ्ट्स वाइल्ड लाइफ सोसाइटी ने मिलकर एक बड़ा अभियान चलाया, ताडोबा प्लास्टिक मुक्त स्वच्छता अभियान। इस अभियान में जंगल के भीतर फैली प्लास्टिक की बोतलें, पॉलिथीन और अन्य अपशिष्ट एकत्रित किए गए। सैकड़ों ग्रामस्थों, वन कर्मियों और स्वयंसेवकों ने जंगल की साफ सफाई कर प्रकृति के प्रति अपनी जिम्मेदारी निभाई। डेक्कन ड्रिफ्ट्स के पीयूष आकरे, ग्राम पंचायत सरपंच विनोद देठे, उप सरपंच देवीदास नन्नावरे और अन्य स्थानीय नेता इस अभियान में अग्रणी भूमिका में रहे। इसके साथ ही ताडोबा निमडेला जोन के गेट इंचार्ज और वन विभागीय के अधिकारी ग्रामस्थों के साथ मिलकर इस अभियान में बढ़ चढ़कर शामिल हुए। सैकड़ों ग्रामीणों की सहभागिता ने ये साबित कर दिया कि अगर इरादा हो साफ तो हर जंगल फिर से सांस ले सकता है। आज जागतिक पर्यावरण 5 जून या प्लास्टिकचं विसर्जन कसं करता येईल, प्लास्टिकमुळे जे वनाची जे हानी होत आहे, पर्यावरणाची जे हानी होत आहे, त्याच्यापासून जे प्राण्याचं जीवन कसं, पर्यावरणाचं जीवन कसं वाचवता येईल, पृथ्वीचा समतोल कसा ठेवता येईल, यासाठी बोथली ग्रामपंचायतच्या वतीनं, डेक्कन ड्रिफ्ट संस्था नागपूरच्या वतीनं, बोथली गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, त्याचप्रमाणे सीतामाता महिला बचत गट या चारही म्हणजे संघटनेनं हातात हात घालून ह्या पर्यावरणाचा ऱ्हास न व्हावा यासाठी प्लास्टिकचा गोळा करून नष्ट करण्यात येईल, हे एक उपक्रम, एक स्तुत्य उपक्रम बोथली ग्रामपंचायतनं हाती घेतला। त्या सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, आमचे डेक्कन ड्रिफ्टचे संस्था चालक असतील, काही NGO असतील, या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही हा प्लास्टिक गोळा करून येथून संपूर्ण रामदेगी देवस्थान ते बौद्ध विहार, संघरामगिरी ह्या परिसरातील संपूर्ण कचरा गोळा करून एका ठिकाणी त्याचा विल्हेवाट लावून त्याचं म्हणजे त्याला नष्ट कसं करता येईल हे मोहीम हाती घेऊन। नमस्कार। आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आम्ही बोथली गावाचे सरपंच साहेब आणि तसंच डेक्कन ड्रिफ्टच्या वतीने पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिक मुक्त जंगल कसं करता येईल, प्लास्टिक मुक्त अभियान आम्ही चालवलेलं आहे। निमडेला या गावामध्ये रामदेगी मंदिराजवळ प्लास्टिक आणि बॉटल मुक्त परिसर आम्ही करण्यास आम्ही सगळ्या लोकांनी सहकार्य आम्हाला दिलं। बोथली गावातील सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य दिला आणि आम्ही प्लास्टिक मुक्त अभियान राबवत आहे। ताडोबाच्या या निमडेला परिसरामध्ये मागील वर्षी एका वाघिणीने एक प्लास्टिकची बॉटल कचऱ्यातून काढून दाखवली होती, तर त्याबद्दल काही सांगा। नयनतारा वाघिणीने प्लास्टिकची बॉटल कचऱ्यातून याच पाण्याच्या जागेवरनं काढलेली होती, म्हणूनच त्याने प्रत्येक फक्त प्राणीच नाही तर प्रत्येकाला हानी होऊ शकते, म्हणून आम्ही हा अभियान राबवलेला आहे की ज्या प्रकारे नयनताराने ती बॉटल तोंडात उचलली, त्याच प्रकारे बाकी वन्य प्राण्यांना याचा खतरा होऊ नये म्हणून आम्ही हा अभियान राबवलं आहे। आणि डेक्कन ड्रिफ्ट्स आणि बोथली गावाचे सरपंच साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य दिला, खूप खूप धन्यवाद त्यासाठी।